एकेकाळी दुष्काळी स्थितीमुळे इतिहास जमा झालेले केळीचे पीक अलीकडे पुन्हा लागवडीखाली आल्याने केळी उत्पादकांना अच्छे दिन आलेत. सध्या केळीला 14 ते 18 रुपये प्रति किलो जागेवर भाव मिळतोय. अशा वेळी फळांवर मच्छर, डास आणि अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वरुड तऱ्हाडी गावात केळीच्या घडास प्लास्टिक आच्छादन बसवण्यात आलंय. कैलास किसन करंके, मुक्काम पोस्ट तराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. मी या 4 एकर क्षेत्रामध्ये G9 नावाची ग्रेन 9 म्हणून जैनची व्हरायटी लावलेली आहे. टिश्यू कल्चर आहे ती. आम्ही तिला स्कर्टिंग बॅग वगैरे लावलेले आहेत. स्कर्टिंग बॅगचे असे फायदे आहेत, थोडाफार खर्च होतो हजारांवर, पण हा स्कर्टिंग बॅगमुळे घरांना जे डास वगैरे मच्छर असे काही डाग पडत नाही. बुरशीचे सुद्धा डाग दिसत नाही. अवेळी पाऊस जरी झाला तरी त्यावेळी ते फळची जी शायनिंग असते ते शायनिंग खराब होत नाही. त्याच्यामुळे फळांना चकाकी येते. त्याच्यामुळे मार्केटमध्ये सहज आपल्याला 200-300 रुपये भाव पण जास्त मिळतो आणि परत व्यापारी आपल्याकडे चालून येतात की आम्हाला बाग पाहिजे बा असं. शायनिंगमुळे खास म्हणजे शायनिंगमुळेच या स्कर्टिंग बॅगमुळे मालेला चांगलं शायनिंग आल्यामुळेच व्यापारी आपल्याकडे येतात. एवढं बोलून मी धन्यवाद.